नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत करतो। मित्रांनो, खरीप 2025 नुकसान भरपाईच्या संदर्भातले एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, खरीप 2025च्या नुकसान भरपाईचे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत? मित्रांनो बघा, या जिल्ह्यात रक्कम जमा होणार, जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या 2000 खरीप विम्याच्या नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 दरम्यान अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईबाबतची सविस्तर माहिती, लाभार्थी याद्या कोणत्या जिल्ह्यांसाठी जाहीर झाल्या आहेत, विहिरी कोसळल्यास मिळणारे अनुदान, घर नुकसान भरपाई, तसेच जिल्हानिहाय यादी कशी पाहावी आणि अपलोड कशी करावी, हे सर्व मुद्दे सोप्या आणि स्पष्ट सविस्तर आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले, उभ्या पिकांचे नुकसान झाले, काही भागांमध्ये संपूर्ण पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी पिके कुजून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष पॅकेज मंजूर केले आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू केली। अशा करत असताना पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते। या आदेशानुसार अनेक जिल्ह्यांनी आपापल्या अधिकृत जिल्हा वेबसाईटवर लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे। या याद्यांमध्ये शेतकऱ्यांचे नाव, तालुका, गाव, अर्ज क्रमांक, नुकसानाचा प्रकार आणि पात्रतेची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव यादीत आहे की नाही हे सहज तपासता येत आहे। तसेच नुकसान भरपाईसाठी आपण पात्र आहोत की नाही हे देखील स्पष्टपणे समजू शकते। अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक ठिकाणी विहिरी खचल्या, फसल्या किंवा पूर्णपणे कोसळल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे महत्त्वाचे स्रोत रिकामी झाले आहेत। ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने विहीर नुकसान भरपाई अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 30,000 रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे। यापैकी पहिल्या टप्प्यात 15,000 रुपयांचे अनुदान आधीच वितरित करण्यात आले आहे, तर उर्वरित रक्कम पुढील टप्प्यात देण्यात येणार आहे। या विहीर नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शेतकरी आपली पात्रता तपासू शकतात। मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर डॉक्युमेंट्स किंवा दस्तऐवज या विभागामध्ये लाभार्थी याद्या PDF स्वरूपात अपलोड केल्या जात आहेत। मात्र अनेक शेतकऱ्यांना ही यादी शोधण्यात अडचण येते। म्हणूनच विविध जिल्ह्यांच्या सर्व प्रकाशित याद्यांचे लिंक एका वेगळ्या वेबसाईटवरती एकत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या वेबसाईटच्या माध्यमातून शेतकरी एका क्लिकमध्ये जिल्हानिहाय लाभार्थी याद्या डाउनलोड करू शकतात। तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी थेट आपल्या जिल्हा संकेतस्थळावर जाऊनही यादी पाहू शकतात। मित्रांनो, सर्वात आधी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र लाभार्थी याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत। या यादीमध्ये KYC प्रलंबित शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तसेच तालुकानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे। प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र PDF उपलब्ध असून ती डाउनलोड करून तपासता येते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव शोधणे अधिक सोपे झाले आहे। यानंतर धुळे जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे, ज्यामध्ये तालुकानिहाय लाभार्थ्यांची नावे देण्यात आली आहेत। तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या नुकसान भरपाईची यादीही उपलब्ध असून शेतकरी त्या लिंकवर क्लिक करून PDF स्वरूपात डाउनलोड करू शकतात। बुलढाणा जिल्ह्याच्या 2 वेगवेगळ्या याद्याही प्रकाशित करण्यात आल्या असून त्या देखील लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत। जळगाव जिल्ह्याच्या तालुका व तहसीलनिहाय नुकसान भरपाई याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तसेच नांदेड जिल्ह्यात पूर किंवा अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरलेले, घराचे नुकसान झालेले लाभार्थी यांची स्वतंत्र यादीही जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे घर नुकसान भरपाईसाठी पात्र नागरिकांना मदत मिळणार आहे। मित्रांनो, फसलेल्या किंवा खचलेल्या विहिरींसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध आहे, जी PDF स्वरूपात डाउनलोड करता येते। तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे, हवेली आणि इंदापूर तालुक्यांच्या विहीर नुकसान भरपाई याद्याही प्रकाशित करण्यात आल्या आहेत। याशिवाय जळगाव जिल्ह्याच्या विहिरी नुकसान भरपाई याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत, ज्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे। राज्य शासनाकडून ज्या जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या जाहीर होतील त्या याद्या याच वेबसाईटवर लिंकवर वेळोवेळी अपलोड केल्या जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वेबसाईटवरती शोधण्याची गरज राहणार नाही आणि सर्व माहिती एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे। इच्छुक शेतकरी आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील यादी पाहू शकतात। या उपलब्ध वेबसाईटवर नुकसान भरपाई पॅकेज अंतर्गत कोणत्या महिन्यासाठी, कोणत्या जिल्ह्यासाठी 2 हेक्टरपर्यंत सततचा पाऊस किंवा
रब्बी हंगामासाठी किती आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळाली आहे, आपण पात्र आहोत की नाही आणि पुढील टप्प्यात काय अपेक्षित आहे हे सर्व स्पष्टपणे समजू शकते.